नमस्कार. मी सचिन दिलपाग. धाराशिव नगर परिषद निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीमध्ये जे आरक्षित ठिकाणाहून निवडणूक लढवू इच्छित आहेत त्यांना सर्वप्रथम त्यांना जात पडताळणी करण्यासाठी अर्ज करावा लागतो. तर तो अर्ज करताना त्यांना निवडणूक विभागाच्या वतीने एक पत्र दिलं जातं, ज्याला 15E असं म्हटलं जातं. तर या 15E अर्जामध्ये काय माहिती भरायची आहे हे तुम्हाला सांगत आहे. तर या पद्धतीचा हा फॉर्म आहे. वरती नाव आहे 15A. ज्या पद्धतीनं शाळा महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना त्यांनाही हा अर्ज भरावा लागतो आणि त्यात त्यांच्या कॉलेजमध्ये सांगितलं जातं की हे आमच्याकडे शिकत आहेत, शिक्षण घेत आहेत. अगदी त्याच पद्धतीने तुम्ही निवडणूक विभागाकडून हे 15A फॉर्म घेऊ शकता किंवा बाहेरच्या ठिकाणीही आमच्याकडेही हा फॉर्म मिळतो. तर या फॉर्मवर फक्त आपण हा अर्ज पूर्ण भरायचा आहे आणि खालच्या बाजूला इथं संबंधित अधिकारी निवडणूक विभागाचे त्यांचा सही आणि शिक्का म्हणजे प्रमाणित करून घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर व्हॅलिडिटीसाठी अर्ज करायचा आहे. तर सुरुवातीला या ठिकाणी 1 नंबरला विचारलं जातं की प्रपोजेड इलेक्शन फॉर ग्रामपंचायत, म्युन्सिपल काउन्सिल, म्युन्सिपालिटी, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, पंचायत समिती, जिल्हा परिषद यापैकी आपण सध्या कोणत्या निवडणुकीसाठी अर्ज करत आहे. तर आपण म्युन्सिपल काउन्सिल म्हणजे नगर परिषद याला टिक करायचं आहे आणि कोणती आहे तर ती धाराशिव नगर परिषद. धाराशिव ऑर्गनायझेशन कोणते म्हणजे धाराशिव या ठिकाणचं नगर परिषद आहे. विल बी हेल्ड ऑन डेट म्हणजे कोणत्या तारखेला निवडणूक होणार आहे. तर तारीख जी असेल ती तारीख इथं टाकायची म्हणजे 2 डिसेंबरची जी तारीख आहे ती. त्यानंतर नोटीस इज पब्लिश इन द रिगार्ड इन लोकल न्यूजपेपर डेट म्हणजे या संदर्भी जाहिरात निवडणुकीच्या संदर्भात कोणत्या तारखेला लोकल न्यूजपेपरमध्ये आली ती तारीख या ठिकाणी टाकायचं. त्यानंतर पुढल्या ठिकाणी असं आहे की सर्टिफाईड दॅट ओरिजिनल रेसिडन्स ऑफ द विलिंग कंटेस्टंट श्रीमती म्हणजे अर्जदारांनी स्वतःचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर पुढे नंतरही अर्जदाराचं नावच येणार आहे. म्हणजे यात संबंधित व्यक्ती निवडणूक लढवत आहे आणि तो पुढे नगर परिषदच्या कोणत्या प्रभागामधून इथं विचारलं आहे खालच्या बाजूला इन वॉर्ड, ग्रुप नंबर, गण, प्रभाग. तर प्रभाग नंबर तुमचा जो असेल तो लिहायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी ती कास्ट लिहायची, ज्या जातीसाठी पडताळणी केली जाते ती जात लिहायची, ठिकाण द्यायचे, तारीख टाकायची आणि भरल्यानंतर त्या संबंधित विभागामध्ये जाऊन या ठिकाणी त्यांचा सही आणि शिक्का घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हे पत्र 15A तुम्ही ऑनलाईन ज्या ठिकाणी अर्ज भरत आहात त्या ठिकाणी जाऊन हा फॉर्म द्यायचा आहे आणि इतर कागदपत्र त्या ठिकाणी देऊन हा जात पडताळणीचा अर्ज आपण भरून घ्यायचा आहे.